श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये। तर बघा, मी माझ्या गावाकडच्या घरातून बनवते आहे सध्या हे व्हिडिओ। तर सकाळ अशी असते आमच्या गावाकडच्या घरातली, अगदी म्हणजे गावाशेजारी आमचं शेत आहे आणि शेतातच आमचं घर आहे। तर सकाळी किचनची खिडकी उघडली की असं मस्त सगळी झाडं वगैरे दिसतात, पिकं दिसतात। माझ्या घराच्या पाठीमागं जस्ट लगेच कांदे लावलेले, त्यांनी त्याच्या पलीकडं भुईमुग आणि त्याच्या पलीकडे एक आमची छोटीशी आमराई आहे जिथं खूप सारे आंब्याचे झाड आहेत। तर सकाळ माझी अगदी प्रसन्न अशी सूर्यकिरणं आणि हिरवीगार झाडं बघून होते। तर आता तुम्ही बघतच असाल की एवढी सगळी तयारी कशाची। तर आज मी करते हे सगळे पदार्थ कारण माझ्या सासूबाई जात आहेत देवदर्शनासाठी। तर म्हटलं त्यांना 15 दिवसासाठी पुरेसे होतील असं थोडंफार बनवून द्यावं स्नॅक घरातून। आणि कसं गावाकडच्या लोकांना असं खूप आपल्यासारखं बाहेरचं काही खायची सवय नसते आणि त्यांच्या खरंच बरोबर आहेत, त्यांना खूप चांगल्या हेल्दी सवयी असतात खाण्याच्या। तर मग त्यांच्यासाठी मी हे सगळं बनवत होते। तर चला आता एक दाखवते तुम्हाला मी आज काय काय केलं। तर ह्याच्यात अगोदर मी तिखट पुऱ्या तळून घेतलेल्या, त्यामुळे तेल थोडंसं खराब दिसते। आणि सकाळी खूपच लवकर तिखट पुऱ्याचं चालू होतं बनवायला आणि नेमकी लाईट नव्हती, त्यामुळे त्याचं काही शूट नाही आहे। त्यानंतरनं मग मी लगेच शंकरपाळ्याचं म्हणून घेतलेलं। मग अशा गोड शंकरपाळ्या मस्त बनवून घेतल्या होत्या। या शंकरपाळ्या माझ्या अगदी छान मस्त झाल्या होत्या आणि त्याला खूप सारे लेअर पण सुटलेले आणि चवीला पण एकदम खूप गोड नाही किंवा खूपच अगदी जास्त गोड आहेत असंही नाही। रात्रतोडी आणि सोंगे फार असं म्हणतात तसंच झालेलं, कारण त्यांना उद्या तर लगेच जायचं होतं दुपारपर्यंत, त्यामुळं सकाळपासून इतकी कामाची धांदल उडालेली। त्यानंतर मग मी एक सकाळची कामं आवरून झाली, त्यानंतर तिखट पुऱ्या करून घेतल्या आणि मग आता हे शंकरपाळे। तर ही शंकरपाळ्याची रेसिपी नक्की तुम्हाला मी दिवाळीसाठी किंवा मग गौरी गणपतीच्या वेळी जेव्हा आपण फराळाचं करतो तेव्हासाठी नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन। आणि असे एकदम मंद आचेवरती मी शंकरपाळे तळून घेत होते, त्यामुळे थोडासा वेळ लागला, पण शंकरपाळे एकदम भरपूर सारे पदर सुटलेले आणि खुसखुशीत असे मस्त शंकरपाळे झालेले होते। तर आता मी इथं तुम्हाला शंकरपाळे तोडून दाखवते। तर बघू शकता आता याच्यामध्ये थोडंसं झूम करून दाखवण्याचा ट्राय करते आहे जेवढं शक्य होईल तेवढं, कारण लाईटची काही इकडे फारशी सोय नाही आहे त्यामुळं। तर बघू शकता एकदम खुसखुशीत आणि भरपूर पदर आलेले शंकरपाळे माझे तयार झाले होते। मग एकामागून एक माझे कामं जवळपास लाईनअपच होते आज। मग हे शंकरपाळे करून झाल्यानंतर मग मला आता तयारी करायची होती पुढचं। मला आता सासूबाईंना उपवास पण असतात, मग 15 दिवसामध्ये त्यांना एकादशी सोमवार वगैरे असे उपवास येणार होते, त्यासाठी मी वेफर्स तळत होते। तर यासाठी मात्र मी उपवासासाठी करते, त्यामुळे मी तेल बदलून घेतलं आणि वेफर्स तळून घेतले। पण हे रेग्युलरसारखे असेच वेफर्स देण्यापेक्षा मग मी ठरवलेलं की याच्यावरती मस्त छान तिखट मीठ आणि आमचूर पावडर आणि थोडीशी साखर असं टाकून मी हे छान असे आपण जसे दुकानातून घेतो वेफर्स तसे करण्याचा प्रयत्न केला। एक्झॅक्ट तसे नसतील तर मला वाटतं कमीत कमी चव जरी तशी नसेल तर हेल्दी तर हे नक्कीच असतील त्यापेक्षा अधिक। अशा पद्धतीने मी याच्यावरती सगळे मसाले म्हणजेच लाल तिखट, मीठ, आमचूर पावडर आणि साखर असं टाकून घेतलं। मग त्यानंतर आता याच तेलामध्ये मी विचार केला की या वेफर्ससोबत खाण्यासाठी थोडेसे शेंगदाणे तळून घ्यावेत। तर शेंगदाणे छान तळून घेतले आणि त्याच्यावरती फार काही फक्त मीठ टाकलं आणि मिक्स करून। पण हे जे जास्त तेलकट दिसत आहेत तुम्हाला तर प्लेटमध्ये खूप जास्त तेलकट असे दिसतील। यानंतर मी मीठ लावून घेतल्यानंतर त्यांना मी थोडं वेळ पेपरवरती पसरून ठेवलं होतं, ज्याने त्याचं जे एक्स्ट्राचं तेल होतं ते पेपरने ॲब्सॉर्ब करून घेतलं। आणि त्यानंतर अगदी कोरडे कोरडे मस्त झालेले परत हे शेंगदाणे। आता दिसताना जरी खूप तेलकट दिसत असतील तरी फायनली ते कमी तेल झालेलं त्याचं। त्यानंतर मग मी विचार केला की आता थोडीशी शेंगदाण्याची चटणी देऊया। मग शेंगदाणे भाजून घेतले आणि एकदम छान चोळून घेतले शेंगदाणे। आणि आता मी ही सोलापुरी शेंगा चटणी जशी फेमस आहे ना त्या पद्धतीनं ही शेंगदाण्याची चटणी बनवणार होते। शेंगदाणे छान भाजून त्याची सालं काढून घेतले जेवढे निघतील तेवढे। त्यानंतर मी इथं गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, शेंगदाणे टाकले, भरपूर जिरं आणि भरपूर लसूण वापरायचं आहे या चटणीसाठी, मीठ आणि तिखट। मी तिखट थोडंसं कमीच टाकते, छोट्या चमच्याने 2 चमचे मी टाकले। तसे शेंगदाणे बरेच होते पण त्यासाठी मी तिखट कमी वापरले, प्रवासात वगैरे पण जायचं होतं आणि तसंही आम्ही थोडंसं कमी तिखट वापरतो। तर आणि सोलापूरची जी चटणी असते ती पण एकदम कमी तिखटाची, पण जिरं आणि लसूण याचा खूप छान खवंग वास असतो। त्यानंतर वाटतच मी अजून थोडंसं तेल याच्यामध्ये ॲड केलं होतं, ज्याने थोडीशी चिकट आणि अशी छान बाइंडिंग असलेली चटणी होते तयार। तर बघू शकता अशी छान खलबत्त्यावर वाटलेली माझी शेंगदाण्याची चटणी आता बनवून तयार होती। आणि
याचे मी सगळे डिटेल्स शॉर्ट्समध्ये पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. आणि या सगळ्या व्यतिरिक्त मी चुलीवरती सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर थोडासा कोळसा होता छान फुललेला, आणि त्याच्यावरती जाऊन मी थोड्याशा ज्वारीच्या पापड्या आणि भगरीच्या पापड्या पण भाजून घेतल्या होत्या. ते काय मी शूट केलेलं नाही. आणि अशी झाली सगळी तयारी. मग त्यांना देवाला देण्यासाठी एवढे सगळे पदार्थांनी असं छान तयार झालं होतं. तर मी म्हटलं चला एक व्हिडिओज घेऊया. आणि असा आहे हा डिटेल व्लॉग की सासूबाईंना देवदर्शनासाठी जाताना मी हे सगळं बनवलेलं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.